आठवडे बाजार बंद झाला नाही पाहिजे। एक दिवसाचा बाजार झालाच पाहिजे, तो बंद करू नये अशी आमची विनंती आहे। तर 12 वर्ष झाले आम्हाला ते वरच्या बाजारातून उठावून, आम्ही काय करायचं गरिबांनी। आता बाजार जर बंद केला तर आमचं कसं काय चालायचं रोजीरोटी, आम्हाला तर उपाशी बसायला लागेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या नाशिकच्या पंचवटीतील गंगा गोदावरी घाटावरच्या भाजी बाजारावर। हा आठवडी बाजार आहे, बुधवारी भरतो। तर आपण या बाजारात फिरणार आहोत। आपण बघूया काय दराने इथं भाजीपाला उपलब्ध आहे। आणि त्यासोबतच एक अजून गंभीर विषय आहे, कारण काही दिवसांपूर्वी इथं वृत्तपत्रांमध्ये अशी बातमी होती की हा बाजार बंद करणार आहे, असं काही महानगरपालिकेचं नियोजन आहे। तर त्याबद्दलही आपण बोलूया आणि इथल्या विक्रेत्यांपासून आपण त्यांचं मतही जाणून घेऊया याबद्दल। व्हिडिओ पूर्ण बघा। हा बाजार साधारण 50 ते 60 वर्षापासून आम्ही इथे स्थायिक नाशिकमधलेच आहे। तर इथे हा बाजार आम्ही जसं लहानपण होतं, आमचे लग्न झाले, मुलं वगैरे सर्व हा परपंच सर्व आमचा या बाजाराच्या आठवडे बाजारावर चालतो। गंगेवर साधारण भरपूर लोकांचा परिवार वगैरे इथेच आणि भरपूर व्यवसाय वगैरे इथेच चालतो हा। आणि जरी यांनी उठवायचं असेल तर अजून कुंभमेळ्याला साधारण 2 ते 2.5 वर्ष पण बाकी आहे। साधारण 3 ते 4 महिन्यापूर्वी त्यांनी नियोजन घ्यायला पाहिजे। तर प्रत्येकाचा परिवार, लहान मुलं वगैरे सर्व याच्यावरच चालतं। तर हातावरच्या माणसांनी हे काय केलं पाहिजे, दुसरं काही व्यवसाय नाही त्यांना, तर काय करणार आहे। बाजार बंद झाला नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, कारण आमचे छोटे छोटे लहान बाळ घरी टाकून येतो बाजारसाठी, त्याच्या आम्हाला 2 रुपये भेटतात, आमचं घर परपंच चालतो। आणि शिवाय हा आठवड्याचा बाजार आहे, रोजचा बाजार नाही आहे। एक दिवसाचा बाजार झालाच पाहिजे, तो बंद करू नये अशी आमची विनंती आहे। मित्रांनो, बटाटा 25 रुपये किलो आणि तो जो लहाना बटाटा आहे तो 20 रुपये किलो। लसूण इथं 50ला पाव या भावाने उपलब्ध आहे। हे बटाटे आम्ही आता 20चे 1.5 किलो विकतोय। आता हे 20 रुपये, इकडचे जे आहे हे 20 रुपये किलो, 20चे 1.5 किलो। ते त्या बाजूचे आहे ते 25 रुपये, 20 रुपये, जसं येईल तसं गिऱ्हाईक धरून घेतो आम्ही। कारण हा उरलेला माल आम्हाला परवडत नाही वापस करायला, आणि उरल्यानंतर तो खराब माल कोणी घेत नाही। बरे, आणि त्यातल्या त्यात आम्ही जे आहे, आम्ही हातावरचे माणसं आहे। सर्व बाजारात जे बसणारे आहे, भाजीवाले आहे, फ्लावरवाले आहे, कोणी कांदे, बटाटे, लसूण, हे सर्व हातावरचे माणसं आहे। त्याच्याशिवाय त्याच्यावरच पोट चालतं आहे, त्यांना दुसरा काही पर्याय नाही आहे। आता ह्या आजी बसलेल्या आहे, यांना मूलबाळ काहीच नाही आहे, एकच मुलगी आहे फक्त। पायाला एवढं जखम झाली तरी ते बाजारात येते, कारण ते कशासाठी की आपलं पोट चाललं पाहिजे, आपले लेकरं बाळं काहीतरी थोडंसं व्यवस्थित झालं पाहिजे, असा बाजारातल्या लोकांचं म्हणणं आहे। आम्हाला इथं काही सुविधा नसल्या चालेल, ही जागा आम्हाला फक्त जागा पाहिजे। का बरं की आमचं पोट चालतं, याच्यावर आठवड्यातून एकच बाजार असतो इथे। आणि पण मग आता परवानी सिंहस्थ परवानीचं ते 27मध्ये आहे, आणि मग आता जर 2-3 वर्ष जर अगोदरच बंद केलं तर मग गरिबांनी खायचं काय आणि राहायचं काय? हां, गरिबाचं पोट पाणी जर नाही चाललं तर मग काय करायचं काय याच्यावर, असं आहे। मित्रांनो, ही इतकी मोठी जुडी आहे, मुळ्याची 8 मुळे आहेत, फक्त 20 रुपये। कांदेपात 20 रुपये, पालकची जुडी 20 रुपये, मेथीची जुडी 20 रुपये। मित्रांनो, ही इतकी मोठी कोथिंबीरची जुडी ही फक्त 20 रुपयाला। टमाटा 30 रुपये किलो, गाजर 40 रुपये, वाटाणा 40, काकडी 30, वांगे 20ला पाव, 30ला अर्धा आहे, भेंडी 40ला अर्धा आहे, 80ला किलो आहे, मिरची 20ला पाव आहे, कारले 20, शिमला 20, दोडके गिलके 20ला पाव, दोडके 20, लौकी 20, भारताचे वांगे 20ला पाव, 30ला अर्धा, 60 रुपये किलो। मित्रांनो, कांदा हा मोठा कांदा 35ला 1 किलो, 100चे 3 किलो। हा लहाना कांदा 30ला 1 किलो।
50ला भाव आहे, 30ला भाव, 100ला किलो आहे, 40ला भाव आहे, हा गावठी आहे. हां हा 70ला भाव आहे सिंगल पीस. 70ला पाव. बाकी कसं चाललाय व्यवसाय इथं? एकदम व्यवस्थित चाललाय, काय अडचण नाही. एकदम व्यवस्थित. तर काय मीटिंग झालेली? हो मीटिंग झालेली आहे. मीटिंगमध्ये झालेली आहे की ज्यावेळेस कुंभमेळा त्यावेळेस बंद राहील, तोपर्यंत आता चालू राहील. चालू राहील असं म्हणाले. बरं चला, बरं आहे मग चालू राहील तर. थँक्यू. कारले 20 रुपये पावशेर आहे, मिरची 20 आहे, लोंगी मिरची 20 आहे, वाल 20 आहे, तोंडली 20 आहे, बीट 20ला 4 आहे, फुलावर 20ला गड्डा आहे. तर 12 वर्ष झाले आम्हाला ते वरच्या बाजारातून उठावून. आम्ही काय करायचं गरिबांनी? कुठं जायचं? 8 दिवसाचा हा बाजार भरतो फक्त, तो बी उठायला बघत आहेत. तसा काय करावा आम्ही? अन्नाचा पावशेर, 40चा पावशेर, 30चा पावशेर, 60चा पावशेर. अच्छा. बाकी व्यवसाय कसा चाललाय इथं बाजारात? एकदम मस्त. एकदम मस्त चाललाय. हो. बरं बरं. पण एक आता बातमी आलेली की महानगरपालिकेचं काही नियोजन आहे बाजार बंद करण्याबाबत, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? आता बाजार जर बंद केलं तर आमचं कसं काय चालायचं रोजीरोटी? आम्हाला तर उपाशी बसायला लागेल. हो ना, कारण आमचं सगळं याच्यावरच आहे. खरं आहे. ते बाजार बंद करून आमचे लेकरं बाळा उपाशी मरतील ना. आम्ही फक्त हप्त्यातून एक दिवस येतोय. 20 रुपये पावशेर आहे, 30 रुपये पावशेर आहे. कांदे 50चे 2 आहे, 60चे 2 आहे, 30 रुपये किलो आहे. सगळं काय आमचं त्याच्यावरच. ते जर बंद केलं तर मग आम्ही खाणार काय? तुम्हाला काय सांगण्यात आलं आहे त्याबद्दल की महापालिकेवाले का? नाही, आम्ही ते आले होते ना, बंद करा बंद करा. मग नंतर काही आमचे कार्यकर्ते गेले होते ऑफिसला, मग त्यांनी नका करू म्हणे पण. पुष्कळ लोक गंगेवर पोट भरत्या असं. म्हणजे आता सध्या तरी बंद नाही होणार? नाही, आता नाही होणार. चला, बरं आहे बरं आहे. ठीक आहे, धन्यवाद. मॅडमला आमचं निवेदन आहे का बंद करू नका. अच्छा. कारण पुष्कळ लोक या गंगेवर पोट भरण्यासाठी आलेले. बरोबर आहे दादा तुमचं. बरोबर. धन्यवाद. हां, मला मजुरी बंद झाल्यावर काय करायचं आम्ही? हमाली बंद झाली तर, बाजार बंद झाला तर हमाली बंद व्हायला आमची. हे समजा दुकानं नाही लागले तर काय करायचं बा? आमचं त्याच्यावरच आहे म्हणलो बा, हमालीवर. मित्रांनो, शिमला मिर्च 20 रुपये पाव, काकडी 40 रुपये किलो आणि टमाटे 30 रुपये किलो. ही मॅडम आली तर ती काय म्हणते बाजार बंद करायचे. आम्ही हप्त्यातून एक दिवस येतो बाजारात. आमची रोजीरोटी आहे. बंद कसं काय? हप्त्याचा बाजार आहे. लोक मोलमजुरी करते, हप्त्यातून येते बाजारात. कुंभमेळा अजून 2 वर्ष 27मध्ये आहे ना, तर 2-2.5 वर्ष आधीच बंद कशाला करायचा? हा बाजार म्हणलं कुंभमेळा आल्यावरच आम्ही उठणार आहे ना. आम्हाला इथं बसू द्यायचं. कारण की आम्ही लॉकडाऊनमध्ये पण एवढं परेशान झालो का आम्हाला जेवणसुद्धा नव्हतं खायला. लोकांची उदारी पादारी आमच्यावर. काय करणार आहेत आम्ही पण हातावरचेच आहे. जोपर्यंत कुंभमेळा येतो ना, 2 महिन्यामध्येच आम्ही लगेच बाजार उचलून घेणार. आता आम्हाला बसू द्या. मित्रांनो, भाजीपाला, मसाले यासोबतच इथं कपड्यांचाही बाजार लागतो. तर आपण बघू शकतो की शहराच्या शेजारील जे ग्रामीण भाग आहे तिथून मोठ्या प्रमाणावर लोक इथं या आठवडी बाजारात खरेदी करायला येत असतात.
मित्रांनो, मिरची 30ला अर्धा किलो, वटाणे 30 रुपये किलो आणि गाजर 30 रुपये किलो. मित्रांनो, बोरं 60 रुपये किलो आणि द्राक्ष ही 60 रुपये किलो. मित्रांनो, हिरवी काकडी 40 रुपये किलो, मिरची 70 रुपये किलो आणि शिमला मिर्च 80 रुपये किलो. टमाटे 40 रुपये किलो आणि ही मिरची 80 रुपये किलो. घेवडा 80 रुपये किलो. आता आम्हाला एवढे वर्ष झाले बसतो, 45 वर्ष होत आले, 50. मग आमचं याच्यावरतीच आहे, हाच व्यवसाय आहे. मग आम्ही काय करायचं? एवढ्या वर्षाचं करतो. हो, बंद करू नका. कुंभमेळा 4 महिने राहिला, आम्ही उठून जाऊ. हो. मित्रांनो, या जागेपासून जवळच देवीच्या मंदिराच्या पलीकडे एक खूप जुना बाजार होता, भाजी बाजार. तो रोजचा बाजार होता. खूप छान असा तो बाजार असायचा. भाजीपाला, फळं वगैरे खूप छान मिळायची तिथं. 14 वर्ष झाली. मागच्या कुंभमेळ्यात महानगरपालिकेने तो बाजार बंद केला आणि त्या बाजाराऐवजी विक्रेत्यांना ही एक इमारत बांधून दिली. आता या इमारतीकडे बघा. हे बघा, ही ती इमारत आहे. सीड्या बघा किती आहेत आणि ती इमारत बघा कुठं आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे बाजार असतात यांची एक सहज नैसर्गिक जी एक जागा आहे ती अशा प्रकारच्या मोकळ्या जागेत आहे, जिथं जे ग्राहक असतात आपल्या कामानिमित्त ये जा त्यांची होत असते, त्या ठिकाणी तो बाजार असायला हवा, ना की अशा एका उंच इमारतीत इतक्या पायऱ्या चढून वर असलेल्या इमारतीत. ही जी इमारत आहे ती जेव्हापासून बांधली आहे ती अशीच रिकामी पडली आहे आणि त्याचा काही उपयोग होत नाही आहे. तर मित्रांनो, तो जो जुना बाजार होता त्या बाजाराची जागा आता अशीच मोकळी पडून आहे. त्याऐवजी तो जुना बाजार खूप छान होता त्या जागी आणि तो अजिबात बंद करायला नको होता, पण तो बंद केला गेला. आणि आता हा जो आठवडी बाजार आहे हाही बंद करण्याचा प्रस्ताव आहे. आणि आपण इतक्या लोकांशी बोललो, त्यांनीही प्रतिक्रिया दिल्या की त्यांचं सगळं जे आहे उपजीविका, त्यांची उदरनिर्वाह या बाजारावरच अवलंबून आहे. तर या सर्व भावना लक्षात घेऊन शासनाने, महानगरपालिकेने योग्य तो निर्णय घ्यावा. तर मित्रांनो, या ठिकाणी दर बुधवारी भाजी बाजाराबरोबरच एक मोठा मासे बाजारही भरतो. पण आपला जो मुख्य विषय होता तो भाजी बाजार होता, म्हणून आपण त्या मासे बाजाराबद्दल इतकं दाखवत नाही आहोत. पण जर तुम्हाला मासे बाजाराची ही माहिती हवी असेल तर कॉमेंट्समध्ये तसं कळवा. आपण मासे बाजाराचाही एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर मित्रांनो, या प्रकारे आज आपण आपल्या नाशिकच्या पंचवटीतील गंगेवरच्या भाजी बाजाराला भेट दिली. बुधवारचा आठवडी भाजी बाजार. आपण भाजीपाल्यांचे दरही जाणून घेतले आणि विशेष करून आत्ता काही दिवसांपूर्वी जी बातमी आली होती की हा बाजार बंद होणार आहे, त्याबद्दलही आपण लोकांचे, विक्रेत्यांचे मत आपण जाणून घेतले. सगळ्यांचंच हेच सांगणं आहे की यांचा जो उदरनिर्वाह, उपजीविकेचं हे साधन आहे, तर शासनाने, महानगरपालिकेने हे बाजार बंद करू नये आणि यांचा व्यवसाय यांना करू द्यावा. तसं पाहता कुंभमेळ्याला आता 2-2.5 वर्ष बाकी आहे, तरी तोपर्यंत तरी यांना व्यवसाय करू द्यावा असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमची मतं
कॉमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. बघत रहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. धन्यवाद.